राज लई नामी खबर आहे. राज, अहो तुमच्या जयंतीनिमित्त आपल्या स्वराज्यात जागोजागी ठिकठिकाणी मोठमोठे कार्यक्रम व्हायला लागलेत. समजय कसा आलबेलाय बघा. अहो रक्तदान, भोजनदान, समाज प्रबोधन, पोवाड, अहो याच बरोबर आपले गड किल्ले सजवले जात आहेत. काही ठिकाणी तर तुमचा आपण रायगडावर जसा राज्याभिषेक केला होता ना, अगदी तसाच राज्याभिषेक केला जातोय. राज्याभिषेक. कसला राज्याभिषेक? कुणाचा राज्याभिषेक आणि कशासाठी करायचा हा राज्याभिषेक? ज्या रयतेसाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केलं त्या रयतेच्या करुण किंकाळ्या ऐकू येत नाहीत का? स्वार्थासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी फक्त शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांमध्ये आता तुम्हीही सामील झाला. आणि काय म्हणालात तुम्ही? स्वराज्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. कसले कार्यक्रम साहेबा? अबलांच्या आक्रोशाचे की बलात्काराच्या चित्कारांचे? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे की रयतेचे? काहीही झाले तरी चालेल, पण आमची घरे भरली पाहिजेत असे वागणाऱ्या पुढाऱ्यांच्या मदमस्त सत्तेचे? भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे की गल्ली मुळात होणाऱ्या दादागिरी आणि अन्याय अत्याचारांचे? सांगा रायबा, सांगा कसले कार्यक्रम? आणि काय म्हणालात तुम्ही? आपले स्वराज्य. अहो परस्त्री म्हणजे माते समान. तिला देव्हाऱ्यातल्या देवीची जागा देऊन माते समान पुजत आलो आम्ही. त्याच माय भगिनींना आज भर रस्त्यात, भर चौकात सर्वांसमोर नांगडं केलं जातंय. तिची अबरू लुटली जाते. रायबा, हेच का आपलं स्वराज्य? अहो शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीलाही कोणी हात लावू नका. लढायला जाताना शेतकऱ्याच्या शेतातून नाही तर वाटेने जा असा आमचा फौजेला हुकूम. कारण हा शेतकरी म्हणजेच आपला खरा राजा. तो जगला तर सगळे जगतील. पण आज हाच आमचा शेतकरी राजा सावकाराच्या कर्जापायी तर कधी आपल्या लेकरांना खायला मिळत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या करतो. मग सांगा रायबा, हेच का आपलं स्वराज्य? काय होतं आमच्याकडे? त्या आदिलशहाकडे होती तशी संपत्ती की त्या औरंगजेबासारखा शाही खजाना? तरीही फक्त स्वराज्यासाठी तुम्ही सगळे मावळे माझ्या सोबतीला उभे राहिला. आता तलवार घेऊन या स्वराज्याचे रक्षक बनलात. तोच माझा मावळा आज दारू, गुटखा, नशेच्या व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन लाचार झालाय, स्वतःला संपवायला निघालाय. आणि सरकार मात्र सरकारमान्य दारूची दुकानं सताड उघडी ठेवून यांना जणू पाठिंबाच देत आहे. मग सांगा रायबा, हेच का ते आपले स्वराज्य? एवढा मोठा कारभार, एवढे मोठे राज्य उभे केले, कितीतरी मोहिमा काढल्या, पण कधीही मी किंवा माझ्या एकाही मावळ्याने एका पैचाही भ्रष्टाचार केलेला नाही. पण आज मात्र पावला पावलावर भ्रष्टाचार, व्यभिचार, अनैतिकता. मग सांगा रायबा, हेच का आपलं स्वराज्य? रायबा, या स्वराज्यासाठी तुम्ही सगळे मावळे अगदी खांद्याला खांदा लावून प्राणपणानं लढलात. कोणी शिवकाशीत होता तर कोणी जीवा पहार, कोणी मुरारबाजी देशपांडे तर कोणी तानाजी मालुसरे, कोणी मदारी मेहतर तर कोणी हंबीरराव. आम्ही कधीही जात मानली नाही. पण आज जाती जातीमध्ये हे विदुष्ट, धर्माधर्मामध्ये भेद का? कशासाठी? प्रत्येक जण इथं आज जातीपातीच्या आणि धर्माच्या नावाखाली एकमेकाचं रक्त प्यायला उठलाय. मग सांगा रायबा, हेच का ते आपले स्वराज्य?